भारतातल्या ऑटोमोबाईल कंपन्यांचा व्यवसाय सध्या टॉप गिअरमध्ये आहे। फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच फाडाने दिलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये ऑटोमोबाईल कंपन्यांनी 28,54,000 गाड्यांची विक्रमी विक्री केली आहे। यंदा अधिक महिना असल्यामुळे ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात जास्त गाड्यांची विक्री झाली आहे। विशेष म्हणजे टू व्हीलरपेक्षा जास्त वाढ फोर व्हीलरच्या विक्रीमध्ये होती आहे। नवीन ऑटो कंपनी चालू करणं अवघड असल्याने मारुती, महिंद्रा आणि टाटा मोटर्स सारख्या कंपन्यांना या वाढीचा फायदा झाला आहे। येणाऱ्या काळात देखील याच कंपन्या भारतातल्या ऑटो मार्केटवर राज्य करतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे। या संधीचा फायदा करून घ्यायचा असेल तर कोणते शेअर्स खरेदी करायला पाहिजे ते आता जाणून घेऊया। 2023 मध्ये निफ्टीने साधारण 18% रिटर्न दिला। त्या तुलनेत निफ्टी ऑटो इंडेक्सने तब्बल 42% रिटर्न देऊन मार्केटला आउटपरफॉर्म केलंय। 2020 आणि 21 मध्ये कोविडचं संकट आलं, त्यामुळे अनेक लोकांनी गाडी खरेदी करण्याचे प्लॅन पुढे ढकलले होते। 2019 ते 21 दरम्यान मारुतीचा नफा 40% खाली आला होता। साधारण तशीच परिस्थिती टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, आयशर मोटर्स, टीव्हीएस मोटर्स सारख्या कंपन्यांची झाली होती। मात्र 2022 नंतर परिस्थितीमध्ये सुधारणा झाली। कोविड आणि लॉकडाऊनचं संकट गेल्यामुळे गाड्यांच्या विक्रीमध्ये प्रचंड वाढ झाली, त्यामुळे ऑटो शेअर्समध्ये मोठी तेजी आली। 2020 मध्ये 65 रुपयाच्या खाली गेलेला टाटा मोटर्सचा शेअर आता 780 रुपयाच्या वर ट्रेड करतोय। केवळ 3.5 वर्षात या शेअरमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे 12 पट वाढलेत। टू व्हीलर सेगमेंटमध्ये टीव्हीएस मोटर्सचा शेअर मागच्या 3.5 वर्षात 8 पट वाढलाय। विशेष म्हणजे इलेक्ट्रिक गाड्यांसाठी लागणारी टेक्नॉलॉजी विकसित करण्यामध्ये टाटा मोटर्स आणि टीव्हीएस मोटर्स या कंपन्या आघाडीवर आहेत, म्हणूनच या शेअर्समध्ये सर्वाधिक रिटर्न मिळाला आहे। 2030 पर्यंत भारतातलं ईव्ही मार्केट 96% CAGRने वाढेल असा अंदाज आहे। असं झालं तर त्याचा सर्वाधिक फायदा टाटा मोटर्स आणि टीव्हीएस मोटर्सच्या शेअर होल्डरला होईल। टाटा मोटर्सचा शेअर सध्या 780 रुपयाला ट्रेड करतोय। या शेअरमध्ये 500 ते 780 रुपयाच्या रेंजमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास चांगला रिटर्न मिळू शकतो। ऑटो सेक्टरमध्ये ज्या शेअरने नुकताच ब्रेकआउट दिलाय असा दुसरा शेअर आहे आयशर मोटर्स। आयशर मोटर्सकडे रॉयल एनफील्डचा तगडा ब्रँड आहे, तसेच कमर्शियल व्हेकल सेगमेंटमध्ये कंपनीचा चांगला व्यवसाय आहे। हा शेअर सध्या 4000 रुपयाच्या जवळ ट्रेड करतोय। भारतात तरुणांचं प्रमाण वाढतंय आणि तरुणांमध्ये बुलेटची खूप क्रेज आहे, त्यामुळे आयशर मोटर्सच्या विक्रीमध्ये पुढचे अनेक वर्ष वाढ होऊ शकते। सिद्धार्थ लाल यांच्याकडे व्यवसाय वाढवण्याची क्षमता आहे, त्यामुळे आयशर मोटर्सच्या शेअरमध्ये 3000 ते 4000 रुपयाच्या रेंजमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास चांगला रिटर्न मिळू शकतो। कमर्शियल व्हेकल सेगमेंटमध्ये काम करणाऱ्या अशोक लेलँडने देखील मंथली चार्टवर ब्रेकआउट दिलाय। हा शेअर सध्या 174 रुपयाला ट्रेड करतोय। अशोक लेलँडच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांना पुढच्या 5 वर्षात चांगला रिटर्न मिळू शकतो। ऑटो ॲन्सिलरी सेगमेंटमध्ये सीएट टायरच्या शेअरने 2000 रुपयाचा महत्त्वाचा रेझिस्टन्स पार केलाय। हा शेअर सध्या 2388 रुपयाला ट्रेड करतोय। पुढच्या 5 वर्षात या शेअरमध्ये चांगला रिटर्न मिळू शकतो। अशा प्रकारे ऑटो आणि ऑटो ॲन्सिलरी शेअर्सचा चांगला पोर्टफोलिओ बनवून गुंतवणूक केली तर चांगला रिटर्न मिळू शकतो। मात्र शेअर मार्केट सध्या ओव्हरव्हॅल्यूड आहे, त्यामुळे काही कारणास्तव मार्केटमध्ये पडझड झाली तरी ऑटो शेअर्स खाली येऊ शकतात। असं झाल्यास गुंतवणूकदारांनी घाबरून न जाता व्हॅल्यू बाईंग करून संधीचा फायदा घ्यावा।